नमस्कार सगळ्यांना. कसे आहात मग सगळे? झालं सगळ्यांचं जेवण? तर भावांनो, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा, आज उशीर झाला. नाही तर ह्या टायमाला 5-6 दिवस झालं लवकर व्हिडिओ बनवते ना. आज उशीर झाला थोडा बनवायला. टॅरेजला आली, जरा मस्त हवा सुटली. जेवण बनवलं. रोशन गेला आहे बाहेर, अनुराग काय आला नाही अजून. बसले होते एकटीच घरामध्ये. जर टॅरेजला जाऊन जरा शांत तरी वाटणं, एवढं घरामध्ये गरम होतं. बसले इथं येऊन. तर आज व्हिडिओ बनवायचा होता. म्हणजे मला काही लोक म्हणतात की तुम्ही कमेंटवर का बोलत नाहीत, का त्यांचं नाव घेत नाहीत, का तुम्ही त्यांना बोलत नाहीत, की असे का कमेंट करता, लोक तुम्हाला काय काय बोलतात. जाऊ देऊ, अशा काही लोकांकडे मी नाही लक्ष देत. काय तसल्या बावट लोकांना बोलून फायदा आहे का? एखाद्याला समजतच नसेल तर तसल्याला बोलून फायदाच नाही ना. माझा स्वभाव असा आहे. काय बोलण्यासारखं, जी समोरची व्यक्ती ऐकून घेण्यासारखी असेल, बोलण्यासारखी असेल तर माणूस बोलतं ना. ज्याला समजतं त्यालाच बोलावं असं माझं मत. ज्याला कळतच नाही आपण काय बोलतो समोरच्याला, त्यांना कळतच नाही, तर तसलेलं बोलून काय अर्थच नाही ना. बरोबर आहे की नाही? उपयोगच नाही तसलेलं बोलून काय. त्यासाठी मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही जास्त. कशाला फुकटचं डोक्याला ताण करून घ्यायचं आणि काय बोलायचं अशा लोकांसंग. आपण त्यांना 4 शब्द बोलावं, परत त्यांनी 4 शब्द आपल्याला उलटे बोलावं. लोक बोलणारेच असतात. पण त्यांना एवढं समजत नाही की दुसऱ्यांसारखे माझे व्हिडिओ नाही आहेत. दुसऱ्यांचे कसे व्हिडिओ येतं, कोणाला शिव्या देऊन, भांडण घाणेरड्या पद्धतीत शिव्या देण्या, तसे व्हिडिओ असले ना, तसलेला मॅडम करून बोलत येतं, मान सन्मान देऊन बोलत आहेत तशाला. आणि ज्याचे साधे व्हिडिओ येतं तसल्याला शिव्या देऊन बोलत आहेत लोक. मग अशा लोकांचे कशाला नादी लागायचं? अशा लोकांच्या मला नादी लागायला नाही आवडत. ज्याचं त्याचं मत असतं, ज्याचं त्याचं वळण असतं. एखाद्याला घाण वळण असतं ना, तर आपण किती तसल्याला चांगलं वळण लावायला जात, असल्याला चांगलं वळण लागत नसतं. घाण वळणानेच चालणार असे लोक असतात. म्हणून जास्त लक्ष नाही द्यायचं अशा लोकांकडे. जे आपलं काम आहे ना, ते काम करत राहायचं. हे लोक घाण बोलते तर काय काय विचारतात प्रश्न, काही घाण कमेंट करतात. अशा लोकांकडे लक्ष देऊन आपण माघारीत फिरायचं का परत? कशाला माघारी फिरायचं अशा लोकांकडे लक्ष देऊन? आपण आपलं काम करायचं, ते त्यांचं काम करतात. त्यांच्या रक्तातच घाण गुण आहे ना, ते घाण कमेंट करतात ते. कारण की त्यांना वळणच नाही आहे, तर ते घाण बोलणारच. किती समजून सांगण्याचा प्रयत्न करा. समजदार माणूस, चांगला माणूस कधी घाण शब्दाचा वापर करणार नाही, कधी घाण बोलणार नाही. समजदार माणसाची गोष्ट आहे की अशा बावटांना सांगून काय उपयोग आहे? मी कधी अशा घाणेरड्या कमेंटवर कधी बोलत नाही ना, रिप्लाय देत. चांगले कमेंट करणारे लोक पण भरपूर आहेत ना. काही लोक भरपूर चांगले कमेंट करतात.